नमस्कार. चला तर आज बनवूया दम बिर्याणी. एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने, एकदम म्हणजे घरगुती पद्धतीने कशी बनवायची चला तर बघूया. तर इथे मी घेतले अर्धा किलो चिकन, मस्त स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर आपण सगळ्यात पहिले चिकनला मॅरिनेट करून घेणार. इथं टाकले आहे मी दही, ही मसाले आहे घरगुती, लाल मसाला, थोडासा गरम मसाला, धना पावडर आणि हळद. आणि तळून घेतलेला कांदा आहे, असा क्रिस्पी मस्त तर कांदा तळून घ्यायचा आहे. आणि हा बिर्याणी मसाला टाकला आहे. तर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे. पुदिना टाकला आहे थोडासा बारीक मस्त कापून, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकायचं चवीनुसार. तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकदम मस्त पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट मी टाकली नव्हती, तर ती आता मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकते. वापस एकदा सगळं मिक्स करून घेते. तर आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. चला तर आता भात शिजवून घेऊया. भातासाठी मी घेतले आहे खडे मसाले. इथं आहे लवंग, मिरे, मोठी इलायची, दालचिनी आणि 2 ते 3 तेजपत्त्याचे पाने. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि तांदूळ टाकून द्यायचे आणि मस्त बॉईल करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मस्त असा आपला भात शिजला आहे. तर भात असा एक साईडला काढून घ्यायचं. तर मी असं चाळणीमध्ये भात काढून ठेवला होता. चला तर आता फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी मी इथं 2 कांदे, 1 टोमॅटो आणि 2 ते 3 मिरच्या टाकल्या होत्या. तर मस्त फ्राय झालं का आपल्याला जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. याला मस्त बारीक गॅसवर शिजून द्यायचं आहे. तर मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, चिकन शिजलं की आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे सगळ्यात पहिले. मग भातला थरला लावायचं आहे. तर असा भात लावून द्यायचा सगळं. वरतून अशी कोथिंबीर कापलेली, पुदिना कापलेलं आणि थोडासा कांदा टाकायचा. मस्तपैकी याला दम देऊन घ्यायचा आहे. अशी कोथिंबीर, ते कांदा वगैरे सगळं मी असे 2 थर लावले, खाली एक असं लावले आणि वरती एक असं लावले. ते सगळं असं मस्तपैकी लावून घ्यायचं आहे. कांदा वगैरे मस्त असं टाकून हे मी थोडंसं घरगुती आपले हळदीचं पाणी केले, तर ते असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि मस्त आपलं झाकण ठेवून, झाकणाला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं म्हणजे दम चांगला बसतो. तर दम देऊन झाल्यावर आपल्याला 20 मिनटं ठेवायचं आहे. तर मग बघायची अशी झाली आहे आपली दम बिर्याणी. तुम्हाला पण आवडल्यास करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम सोपे आणि सिंपल पद्धतीने.